ही ॲग्रिस्टॅक अंतर्गत जे काही आतापर्यंत हे फार्मर आय डी कार्डाची त्या कार्ड वाटल्या गेले, वितरित केल्या गेले, ही कोण कंपनी आहे, कोणाची कंपनी आहे? मुळात प्रश्न असा येतो की या कंपनीचं तुम्ही खाली सांगितलं, सगळ्यांना सूचना दिल्या, प्रसार केला, याचा फार्मर आय डी वापरू नये, पण आत्तापर्यंत यांनी जे काही उद्योग केले आणि वापर झाला असेल तर त्यावर याचं कधी काही तुम्ही स्वतंत्र ऑडिट तयार केलं आहे का? याचं करण्याची आवश्यकता आहे ना अध्यक्ष महोदय. जर एखादी कंपनी अशा तुमच्या सूचना द्या, आपल्याला प्रसिद्ध द्यावं लागते, या कंपनीनी फार्मर आय डी जर दिल्या गेल्या असतील, चुकीच्या आहेत त्यात, कारण याच्याशी संबंधित बँक खाते, पीक माहिती आणि संवेदनशील असा हे सगळं डेटा असतो अध्यक्ष महोदय. आणि खाजगी एजन्सीला देताना कोणती डेटा सुरक्षा आम्ही घेतली आहे का, हे पडताळणीचं काम आपलं आहे. हे घेतलीच गेली पाहिजेत. आणि फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून अनुदान आहे, पीक विमा आहे, इतर योजनांमध्ये अनेक वेळा फसवणूक झाल्याचं आपल्याला दर्शनास येतं. आणि त्यामुळे हे प्रकरणं असे किती आहेत की एकूण असे प्रकरणं यामध्ये फसवणूक झाल्याचे किती आढळून आलेत, याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. आणि या योजनेमध्ये खाजगी कंपनीला काम देताना जर दिलं आहे तर त्याची निविदा प्रक्रिया ही सगळी काही पारदर्शक झाली का, हे तुमच्या काळात झालेलं नाही, पण हे झाली का तपासा ना जरा. यामध्ये विशिष्ट एका कंपनीवर कृपादृष्टी ठेवायसाठी, एका कंपनीला फायदा पोहोचण्यासाठी हे जे काही केलं गेलं आहे याची चौकशी शासन करणार आहे का? आणि शेवटचं असं की शेतकऱ्यांचा डेटा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर जमा होत असताना सायबर हॅकिंग किंवा डेटा चोरी टाळण्यासाठी शासनानं कोणती उपाययोजना केली आहे आणि कोणती सुरक्षा प्रणाली उभारली आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजेत. आणि याचं उत्तराबरोबर शेवटचं की राज्यव्यापी आमची मागणी आहे की ॲग्रोस्टॅक अंतर्गत झालेल्या सर्व फार्मर आय डी कार्डाचे राज्यव्यापी तांत्रिक आपण आर्थिक ऑडिट कार्ड तयार करणाऱ्या एजन्सी व संबंधित अधिकाऱ्यावर ज्यांनी केला आहे त्यावर फौजदारी कारवाई करणार आहात का? या शेतकऱ्याचा डेटाचा गैरवापर असाच सुरू राहणार आहे, याचं उत्तर आपण द्यावं. वडेट्टीवार साहेबांनी प्रश्न चांगला विचारला. खरं तर ॲग्रिस्टरच्या फार्मर आय डी आपण त्याला आपण ते कार्ड देतच नाहीये असं देवतळे साहेबांच्यातनं की असं काही ठिकाणी दिलं गेलंय का, या बाबतीमध्ये आपण चौकशी केली जाईल. असं कुठल्याही राज्यामध्ये एकही कार्ड आपण आपल्या अधिकृतरित्या कृषी विभागाने किंवा आपण ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून दिलेलं नाही आणि ती आपल्याला परवानगी पण देण्याची आपल्याला नाहीये. जर अशा बाबतीमध्ये जर काय तक्रार आढळून आले तर निश्चित प्रकारे अध्यक्ष साहेब या बाबतीमध्ये कडक कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, ही जी फार्मर आय डी ॲग्रिस्टॅकची योजना आहे खूप चांगली आहे, पण जसं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. ह्याच्यातले 2 स्पेसिफिक त्रुटी मला इथे सांगायची आहेत. एक आहे की जी पीक विम्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्या शेतकऱ्यांचे जे वारस आहे त्यांची नोंद इकडे होत नाहीये. तर अशा मृत शेतकऱ्यांच्या वारसांना फार्मर आय डी शिवाय पीक विमा भरण्याची व योजनांचा लाभ घेण्याची परवानगी देणार आहात का? आणि दुसरा प्रश्न आहे की फार्मर आय डी नोंदी दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचं क्षेत्र 1.99 हेक्टरपेक्षा जास्त असे चुकीचं दाखवले जात आहे. हा सेम प्रश्न मी मागच्या विधानसभेचा उपस्थित केलेला की लवकरात लवकर हे सॉल्व्ह होईल, पण आता अजून कालावधी 6 महिने गेलाय, पण हे छोट्या त्रुट्यांमुळे खूप प्रॉब्लेम होतोय. शेतकऱ्यांना पोकरा व इतर कृषी योजनांचा लाभ सुद्धा ह्याच्यामुळे घेता येत नाहीये. म्हणून या त्रुटी तात्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार, हा माझा प्रश्न होता. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न जर स्कोपच्या बाहेरचा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला याची नोंद घेतली जाईल.